छत्रपति संभाजीनगर में गैस सिलेंडर की बढ़ती कीमतों के विरोध में कांग्रेस ने जिला अधिकारी कार्यालय के सामने जोरदार प्रदर्शन किया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व वाली केंद्र सरकार की नीतियों के खिलाफ कांग्रेस कार्यकर्ताओं ने नारेबाजी की। इस दौरान महिला पदाधिकारियों ने प्रतीकात्मक रूप से चूल्हा जलाकर विरोध जताया और बढ़ती महंगाई पर नाराजगी व्यक्त की। साथ ही गैस कीमतें तुरंत वापस लेने की मांग करते हुए प्रशासन को ज्ञापन सौंपा। आइए जानते हैं आगे क्या प्रतिक्रिया दी कृष्णा पाटील डोनगावकर ने। राज्यामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये खेड्यामध्ये जी गॅसची टंचाई निर्माण झाली आणि गॅसची दरवाढ झाली याच्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर होता। आज आम्ही सर्वांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं, भव्य निदर्शने केले। काँग्रेस पक्षाचे सर्व माझे सहकारी यामध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात महिला भगिनी यामध्ये होत्या आणि आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना या ठिकाणी निवेदन दिलंय की 2014 साली ज्यावेळेस काँग्रेस पक्ष होता त्यावेळेस 400 रुपये गॅस सिलेंडरची किंमत होती आणि 14 पासून तर आज 26 पर्यंत 50 वेळा या मोदी सरकारने गॅसची दरवाढ केली। आज जवळपास 900-950 रुपये गॅसच्या सिलेंडरची किंमत झाली आणि व्यावसायिक सिलेंडर जे 1900 रुपयाला झालं त्यामध्ये जवळपास 1500 रुपयाचं वाढ या सरकारने केलंय आणि ते पण त्याचा पुरवठा देखील बंद केलेला आहे। आपला हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जे शहर आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात शिक्षणासाठी, परीक्षेसाठी आज या शहरामध्ये आहेत आणि त्यांचं दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण मेसवर अवलंबून आहे। आज 1-2 दिवसामध्ये या मेसचे ज्यावेळेस गॅसचे सिलेंडर संपतील त्यावेळेस त्यांना कुठेतरी उपासमारीला सामोरं जावे लागेल आणि परीक्षेचा काळ असल्यामुळे फार मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होणार आहे। त्यामुळे आम्ही सर्वांनी या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून सरकारला निवेदन दिलंय की त्यांनी ही परिस्थिती सुधारावी आणि जी झालेली दरवाढ आहे त्याचे भाव त्यांनी कमी करावे। गॅसचे दर पण वाढलेले सध्या 50 ते 60 रुपये कसं बघताय? 60 रुपये वाढले त्याचाच निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी रस्त्यावर होतो। त्याचा आम्ही सर्वांनी निषेध व्यक्त केलाय आणि त्या संदर्भातलं निवेदन माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिलंय। देशातील सामान्य जनतेचं फसवणूक करण्याचं काम आज भाजपच्या माध्यमातून 2014 पासून होत आहे। आपण बघितलं की केंद्रीय माजी मंत्री स्मृती इराणी जी ज्या भाजपच्या खासदार होत्या त्यांनी स्वतः सिलेंडर हातात घेऊन, डोक्यावर घेऊन, मांडीवर घेऊन या देशामध्ये आंदोलन केलं काँग्रेसच्या विरोधामध्ये। ज्यावेळेस फक्त 420 रुपये ही काँग्रेस याची रेट होती, गॅसची रेट होती, आज जवळपास 5 ते 6 पटीने आज या ठिकाणी गॅसचा भाव वाढलेला आहे। आपण बघितलं नुसतं 60 ते 70 रुपयांनी पुन्हा या ठिकाणी भाव वाढला। एकीकडे या भाजप सरकारने उज्ज्वल गॅसच्या माध्यमातून या देशातील महिला भगिनीला एक आश्वासन दिलं की प्रत्येकीच्या घरात गॅस असणारे। मात्र आपण बघा की त्या गॅसचं सिलेंडर कोपऱ्यात ठेवून आज चुलीवर महिला भगिनी आज घरोघर भाकरी करतायत, शेगडीवर आज घरोघर भाकरी करतायत। या गॅसच्या दरवाढीच्या विरोधामध्ये आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी समेत सर्व फ्रंटल या ठिकाणी आज आंदोलन करतोय की महागाई या ठिकाणी कमी झाली पाहिजे। भाजपच्या नेतृत्वात वाढणारी ही जी महागाई आहे, गॅसचा वाढता दर आहे, या ठिकाणी कमी झाला पाहिजे करीता आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय। हीच परिस्थिती काँग्रेसचा इशारा म्हणजे ही जर परिस्थिती राहिली तर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करू। आज आम्ही संविधानिक स्वरूपात या ठिकाणी आंदोलन करतोय। मात्र जर परिस्थिती याच प्रकारची राहिली तर आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही देशभरामध्ये या ठिकाणी आंदोलन करू। आजही संपूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आंदोलन चालू आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सपकाळ साहेबांच्या नेतृत्वात असेल किंवा आमचे खासदार डॉक्टर कल्याणकारी साहेबांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी छत्रपती संभाजीनगरच्या या महागाईसाठी असेल आम्ही तीव्र या ठिकाणी सतत आंदोलन करणार आहोत आणि सतत आमचा हा लढा चालू राहणार आहे।